जगाची स्थिती गती जाणता, जो हरिहराचा पर्यंता, जो निजात्म ज्ञाने पुरता, तो झाला बोलता नारदू. नारद म्हणे वसुदेवा, विदेहे प्रश्न केला परवा, तेने परमानंद तेव्हा त्या महानुभावा उलथला. संतोषणी नवही मुक्ती, धन्य धन्य विद्या महती, उद्विज ही सादर परमार्थी, सदस्य श्रवणार्थी अतितत्पर. ऐसे देऊनी अनुमोदन, बोलते झाले नवही जण, तेची कथेचे निजलक्षण, न प्रश्न विदेहाचे. आजच्या सेवेकरिता घेतलेला श्लोक श्री संत एकनाथ महाराज यांनी केलेल्या श्रीमद भागवतावरील एकादश स्कंदावरील ही जी टीका आहे, ज्याला आपण एकनाथी भागवत म्हणून ओळखतो, असं हे एकनाथी भागवत आणि या एकनाथी भागवतामधल्या दुसऱ्या अध्यायामधलं आपण चिंतन करत आहोत. महान भगवत भक्त असणारे नऊ नारायण, की जे ब्रह्मांडात भ्रमण करणारे, आत्मज्ञानी असणारे, महान विद्वान असणारे, संत असणारे, असे असणारे ते नऊ नारायण भ्रमण करील, की जे सनकादिकासारखं भ्रमण करीत होते, की त्रिभुवनात ज्यांचं भ्रमण होतं, असे ते जनकाच्या नगरीमध्ये, राजा जनकाच्या, विदेह असणारा राजा जनक, आत्मज्ञानी असणारा राजा जनक आणि त्याच्या नगरीमध्ये प्रवेश करतात. त्या ठिकाणी यज्ञ चालू होता. त्या यज्ञामध्ये अनेक साधू संत त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी यांचं आगमन झालं. आगमन झाल्याच्या नंतर त्यांची पूजा करून, त्यांचा यथोचित सन्मान करून राजा जनकाने संत आपल्या घराला आले आणि म्हणून संत घरी आले म्हणून संताला काय विचारावं, तर आपल्या कल्याणाबद्दल संताला विचारलं पाहिजे, आपल्या कल्याणाबद्दल संताला बोललं पाहिजे, की माझं कल्याण कशाने होईल हे संताजवळ आपण विचारलं पाहिजे. अशा अनुषंगानं राजानं त्यांची स्तुती केली आणि तुम्ही आज आमच्या घरी आलात म्हणून आमचं भाग्य उदयाला आलं, असं म्हणून त्या ठिकाणी नरदेहाचं महत्व राजा जनकाने सांगितलं, की या नरदेहात आल्यावर संत भेटले पाहिजे, संत भेटले तरच या नरदेहात येऊन जीवाचं सार्थक होत असतं. म्हणून नरदेहाचं महत्वही आपण ऐकलं आणि अशा या नरदेहात संत भेट झाली म्हणजे की जिथपर्यंत जीवनात जे प्राप्त करायचे त्याचा हा शेवट आहे, की संत भेट झाली म्हणजे संत भेटले, की संत भेटले म्हणजेच परमात्मा भेटत असतो. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती किंवा हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संत भेट झाली म्हणजे परमात्मा भेटत असतो, अन्यथा परमात्म्याची आपली कधीही जीवाची भेट होत नाही. जीव अधोगतीला जाऊन दुःख भोगीत राहतो, 84 लक्ष येऊन फिरत राहतो. वास्तविक पाहता जीव देवाचं स्वरूप आहे, पण अज्ञानामुळे हा जीव झाला काय, की हे भ्रमित चैतन्य, ज्या ठिकाणी भ्रम आहे असं चैतन्य म्हणजे जीव. आणि हा जीव 84 लक्ष योनीमध्ये फिरत असतो. पण मनुष्य देहात आलेला जो जीव आहे, त्या मनुष्य देहात आलेल्या जीवाला आत्मज्ञान होण्याची संधी मनुष्य देहात असते आणि म्हणून मनुष्य देहात आल्यावर हे आत्मज्ञान संताकडूनच होत. संताशिवाय ते प्राप्त होत नाही. आणि म्हणून संत भेटले पाहिजे. संत भेटले की आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जीवनात
हे प्राप्त होत असतं. म्हणून या ठिकाणी राजा जनक नवनारायणाची स्तुती करतात आणि नवनारायणाला आता प्रश्न विचारतात की ही गोष्ट शुकाचार्य परीक्षितीला सांग आणि ते श्रीमद भागवत शुकाचार्य परीक्षितीला सांगताना 11व्या स्कंदामध्ये नारद महर्षी वसुदेवाला सांग. नारद महर्षी वसुदेवाच्या घरी आले आणि वसुदेवालाही संत घरी आले म्हणून आनंद झाला आणि वसुदेवाने तोच प्रश्न विचारला की मला भगवत भक्ती काय आहे, भागवत धर्म काय आहे तो मला सांग, माझं कल्याण कशाने होईल ते मला सांग. म्हणून नारद महर्षी ते चिंतन वसुदेवाला सांगू लागले. ते सांगत असताना नारद महर्षींनी ही ऋषभपुत्राची नवनारायणाची गोष्ट, नवनारायणाची कथा नारद महर्षी वसुदेवाला सांगू लागले आणि ते नवनारायण आता राजा जनकाच्या इथं आले आणि राजा जनक त्यांची यथोचित सांग पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्या पुढे आपला प्रश्न मांडला की असे 9 प्रश्न राजा जनकाने विचारले आणि ते 9 नारायण या 9 प्रश्नाचे उत्तर देतात. एक नारायण एका प्रश्नाचे उत्तर, असे 9 प्रश्नाचे 9 नारायण उत्तर देतात. ते चिंतन आपल्याला ऐकायचं आहे. काय आहेत ते प्रश्न? तर नारद म्हणाले, वसुदेवा याप्रमाणे जनकाने भागवत धर्म कशाला म्हणतात, भगवत भक्त कोणाला म्हणावं, माया म्हणजे काय, तरण्याचा माया तरण्याचा उपाय कसा आहे, काय आहे माया तरण्याचा उपाय, ब्रह्म म्हणजे ब्रह्म कशाला म्हणायचं, कर्म कशाला म्हणायचं, अवतार लीला काय आहे, भगवंताच्या जे अवतार लीला आहे त्या अवतार लीला म्हणजे कशा अवतार लीला आहेत, किती अवतार झाले देवाचे, अभक्ताची गती काय आहे, जे भक्ती करीत नाहीत अशा अभक्ताची गती काय आहे, ते कुठं जातात, कसं काय काय दुःख भोगतात, हा प्रश्न विचारला. युगानुक्रम कसा असतो, असे 9 प्रश्न हे राजा जनकाने नवनारायणाला विचारले की जे अतिश्रेष्ठतम असे नवनारायण, असे महान भगवत भक्त संत असणारे की ते कवी हरी अशा प्रकारचे नवनारायणाचे 9 आपण नाव, त्यांना हे प्रश्न विचारतात आणि ते नवनारायण प्रश्न जनक राजाने विचारला म्हणून नवनारायण प्रसन्न झाले. कारण संत हे प्रसन्न कधी होत असतात, संताला जर आत्मकल्याण विचारलं तर, संताला जर तुम्ही प्रपंचातल्या गोष्टी विचारल्या तर संताला ते आवडत नाही, आवडत खरी जी महात्मे असते त्याला अजिबात प्रपंचाबद्दल बोललेलं त्याला सहन होत नाही, आवडत. पण आत्मकल्याणाबद्दल विचारल्यावर मात्र ते इतके आनंदी होतात, खुश होतात की कारण त्यांना हेच करायचं आणि असा विचारणारा भेटावा हीच त्यांना अपेक्षा असते. आणि मग राजा जनकानं असा प्रश्न, असे 9 प्रश्न विचारले. ते प्रसन्न झाले की राजा जनका असे प्रश्न विचारलेस की फारच सुंदर प्रश्न केला. तेव्हा की संतुष्ट होऊन 9 जण म्हणाले, जनका तू धन्य आहेस, 9 योगाच्या निरूपणाने त्या यज्ञातील ऋग्वेदही परमार्थाविषयी आदर भावित झाले, सगळी असणारे त्या यज्ञात असणारे भक्तगण हे सगळे प्रसन्न झाले की आपल्याला आता श्रवण करायला भेटणार. राजा जनकाने जे संत आपल्या घरी आले त्यांना प्रश्न केले आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऐकायला भेटणार. सगळेच खुश झाले
आणि सगळे तत्पर झाले ऐकण्यासाठी. तत्पर झाले म्हणजे कान टवकारून काय केलं, एकाग्रचित्त अंतकरणाची कान अंतकरण एकाग्र करून अशा प्रकारचे अशी विद्याला प्रश्न संमती देऊन 9ही जण क्रमाने पूर्ण झाले. अशी 9 नारायण आता त्या प्रश्नाचे उत्तर देतात. भागवत धर्म म्हणजे काय, भगवत भक्त कोणाला म्हणावे, परब्रह्माची माया कशी नांदत असते, वैदिक कर्म कशाला म्हणतात, त्याची नावे कोणती, भगवंताच्या अवताराची संख्या किती व श्रेष्ठ असे चरित्र कशा प्रकारचे आहे, अभक्तांना अधमगती कोणती प्राप्ती होते, कोणत्या युगात कोणता उत्तमात उत्तम धर्म आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले. असे जनकाचे 9 प्रश्न होते आणि त्या 9 प्रश्नाचे उत्तर हे 9 नारायण, त्यात असणारे पहिले नारायण म्हणजे कवी नारायण, आणि ते या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतात की राये पुशिले अत्यंतिक क्षम तदर्थी कवी ज्ञाता परम, तो अत्यंतिक क्षमाचे वर्म भागवत धर्म प्रतिपादी, एक राया नवल परी आपुला संकल्प आपणावरी, देह बुद्धी वाढवणी शरीरी अति दृढ करी, भवभया जयापाशी देह बुद्धी, त्याशी सुख नाही त्रिशुद्धी, ते बुडाले द्वंद्व संधी, आधी व्याधी महावर्ण बी, जे देह बुद्धी पासी सकळ दुःखांची आरासी, महाभाग्याची भूते चौपासी, अनिशी झोंबती, देह बुद्धीची आणणारा थोर चिंतेचा अडदरा, संकल्प विकल्पाचा मारा, ममताद्वारा अनिवार. काय सांगायला लागलीत महाराज की राजाने प्रश्न विचारला आत्यंतिक क्षम, क्षम म्हणजे की आत्यंतिक कल्याण होणारा असं काय आहे की ज्यानं माझं आत्यंतिक कल्याण. आत्यंतिक कल्याण म्हणजे की दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमात्मा प्राप्ती याला म्हणायचं आत्यंतिक क्षम, की माझं सर्वस्वी जे कल्याण आहे ते कल्याण कसे, आपलं प्रपंचातलं कल्याण, आपण कल्याण धन संपत्ती पुत्र प्राप्ती झाली तर याला कल्याण समज, हे कल्याण नाही, हे तर सगळं नाशवान, हे प्राप्त होईलही जाईल, प्राप्त झाल्याचा आनंद होतो आणि ते गेल्याचं दुःख होतं, हे प्रपंचातलं नाही. त्याच्या आत्यंतिक क्षम म्हणजे की माझं आत्यंतिक कल्याण कशात आहे, जीवाचं कल्याण कशात आहे, हा प्रश्न आहे. की जीव हा दुःखानं होरपळत असतो. जीव म्हणलं की जीवाच्या ठिकाणी देहाची प्राप्ती असते. जीव कोणत्या ना कोणत्या शरीरात असतो. जीव म्हणलं की त्या शरीरात निघला तर त्या शरीरात असतो, त्या शरीरात देह बदलीत राहतो, पण जीवाचा जीवपणा जात नाही. पण मनुष्य देहात आला, मनुष्य देहात अशी बुद्धी आहे की त्या बुद्धीनं परमात्मा प्राप्ती, जर परमात्मा प्राप्ती करून घेतली, प्रयत्न जर केले तर परमात्मा प्राप्त होतो. परमात्मा प्राप्त प्रयत्न नाही केले तर नाही होत. आपण प्रपंचात प्रयत्न परमार्थात करीत नाही. परमार्थ असा सोडून देतो, कशावर उलट आहे आपलं, परमार्थ प्रारब्धावर सोडून देतो आणि प्रपंच प्रयत्नानं करतो. आता प्रपंच प्रारब्ध अधीने, परमार्थ हा कर्तृत्व प्रयत्न अधीने. परमार्थ हा प्रयत्न करून करावा लागतो आणि संसार हा प्रारब्ध अधीन. पण आपण संसाराला प्रयत्न लावतो आणि परमार्थाला प्रारब्धावर लागतो. आपण जर म्हणलो ना चला ना प्रवचनाला, काय महाराज
आम्हाला कुठं काम पण असतं काही युट्यूब काम करून आलो आता काय झाले आता खाऊन आता कुठं ऐकण्यात लागतो काय कुठं आमच्या सारख्याला काय आता काय मग म्हातारपणी आता काय करायचं सध्या आता हे किती दुर्भाग्य म्हणावं लागत अत्यंत दुर्भाग्य की परमात्मा प्राप्तीची इच्छा नाही, सुखाची इच्छा नाही. सुखाची इच्छा आहे पण प्रपंचातून सुख होईल असं, प्रपंचातून सुखाची प्राप्ती हो अशी मग जीवाची ती काय म्हणते गुडकीची पायटा व्हावं तसं झालं. जिथं सुख नाही तिथं सुख पाहण्याची पर्यंत तिथं सुख द्यायचा आणि जिथं सुख आहे तिकडं पाठ करायची म्हणून सुख प्राप्त झालं पाहिजे तर ते या मनुष्य देहात लक्षात आलं. किती धावलं देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाहे सार ते स्वभावता नित्य. कुठं या मनुष्य द्या सारासार विचार केला पाहिजे. अरे वा सारासार विचार करा उठाव सार काय आसार काय आपल्याला इथं आणि त्याचा विचार केला पाहिजे. जराशी बुद्धी लावली पाहिजे. आपण इकडे बुद्धी कुठं घालतो प्रपंचात बसून लावतो जिथं काहीच नाही तिथं मात्र बुद्धी लागतो आणि आपलं आयुष्य वाया घालतो. जिथं काहीच नाही जिथं सुखाचा पत्ताच नाही तिथं प्रयत्न करतो. सुख राहिलं येते स्वतःच गाव माहितच आणि चालला दुसरी. आता काय एखाद्याला जर पूर्वेला जायचं असलं आणि तो पश्चिमेकडे तोंड करून चलत राहिला किती दिवस चालला म्हणजे पूर्व दिशा विचारावा एखाद्या शहाण्याला मला पूर्वेला जायचं किती दिवसापासून चालत पूर्व काय येईल. शहाणा माणूस असला तर म्हणतो भाया तोंड फिरव असं आता चलू नको काय नको आली. तसे सद्गुरू जर भेटले आपल्याला तर सद्गुरू भेटले तर आपल्याला लवकर सांगतो आपलं आत्यंतिक कल्याण कोण करीत असत तर संत करीत असतात. संताशिवाय कोणीही कल्याण देवाला कल्याण माहित वेदाला कल्याण माहित पण देव सांगत आणि वेद तुम्हाला गरज असली तर उघडून बघा माझं चिंतन करा याच्यात काय सांगितलेलं मी सगळं सांगितलं. वेद काय असं सांगू वेद म्हणजे काय 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 देतात काय काय हा पाहून कल्याण करू आणि देवाला माहिती पण देव सांगत नाही देव सांगत नाही. देवाला लय भांडलं विचारलं तर देव सांग विचारलं तर सांग. आपण जर देवाकडे तशी मागणी केली तर देव इच्छिले ते याशी नवलाव काय काय. तुम्ही जर देवाकडे इच्छा केली तेव्हा मला या दुःखातून पार करतो देव प्रयत्न करतो. देव तशी सोय लावतो देव तशी पण तुमची इच्छा असली पाहिजे ना. तुमच्या ठिकाणी शुभेच्छा असली पाहिजे पण तुम्हाला शुभेच्छाच नाही. तुम्हाला आपलं कल्याण व्हावं अशी इच्छाच नाही आणि मग देव काय करेल. देव तुम्हाला जे आवडतो प्रपंच आवडतो का संसार आवडतो संसारात काय पाहिजे मागितलं ते देत नाही. सकाम भक्त आपण सकाम भक्ती करायला लागल्यावर सकाम भक्त नाही ते देतो. सकाम भक्ती करणाराला मी देतो आणि निष्काम भक्ताला तर तू देतो काय तू त्याचाच होतो. सकाम भक्ती करणारला इच्छिल ते देत नाही देतो पण आत्मकल्याणाचं देत ते मागितल्याशिवाय देतो आणि ते मागायला अंतःकरणातून या प्रपंचाबद्दल दुःख झालं पाहिजे आणि सुखाची इच्छा झाली पाहिजे मग मात्र तो देवाकडे करून देवा आम्हाला या दुःखातून सोडव दुःखातून सोडव म्हणल्यावर तेव्हा देव मात्र सोडवल्याशिवाय राहा नाही. तुझी इच्छा काय बाबा ती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण
पण संत न विचारता सांग, पण आपण ऐकत नाही. आपण त्याच ऐकत नाही, ते न विचारता सांगते. अरे ऐका, लक्षात घ्या, विचार करा. उठा जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी सुखवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. कुठून सांगाले? संत सांगायचं, ऐकायला कोण? महाराज म्हणजे देव घ्यायचं एवढं सांगा. आडू आडू संत सांगायचं, ऐका. पण कोणी ऐकत नाही. किती सांगू तरी ऐकत. पुढे शिंगळीची रडती ठिकाणी किती सांगा ऐकत. संताचं ऐकलं पाहिजे आणि संतांच्या संगतीत बसून आपलं आत्मकल्याण अत्यंत जे क्षण म्हणजे आत्मकल्याण कशात आहे तर ते संत सांगतात. आणि तसे इथं कवी नारायण राजा जनकाला सांगतात की राजा, एक आश्चर्याचा प्रकार ऐक, प्राण्याच्या जीवनात आपला भ्रमच आपला शत्रू आहे. आपल्या ठिकाणी काय सांगायला कवी नारायण की राजा तू एक ऐक, नवलाची गोष्ट आहे की आश्चर्य आहे. आश्चर्य म्हणजे नवल, नवलाची गोष्ट आहे की प्राण्याच्या जीवनात प्राण्याला त्याचा भ्रमच त्याला खातो. आपला भ्रमच आपल्याला, आपल्या ठिकाणी झालेला भ्रम हाच आपल्या दुःखाला काय, दुसरं कोण नाही आपल्याला दुःख देत. दुःखात आपल्याला दुसरं कोणी नाही करत. आपलाच आपण घात करू. आपल्या ठिकाणीच आपल्याला भ्रम झाला. हे भ्रमरूप शत्रू देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी वाढून, हा भ्रम देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी वाढून देहालाच आत्मा समजायचा. इथं मी जे स्फुरण होत ना, मीच जे स्फुरण होत, तो मी म्हणजे कोण असा जर प्रश्न विचार, तुम्ही म्हणजे कोण, जे मीच स्फुरण होत तुम्ही, तर सहजच अज्ञानी म्हणतो हा काय मी, हे का नाही. हा दिसणारा 3.5 हाताचा हा मी शरीराकडे म्हणजे याला देहबुद्धी, देहालाच आत्मा समजा. असणारा जो मी तो आत्मा आहे, ज्याचं अस्तित्व आहे तो आत्मा आहे. पण ते कळत नाही. ते आत्मा, जे आत्मा नाही अनात्म्याला ते आत्मा समजतो, म्हणजे देहाला आत्मा समजतो. पुनीत महाराज म्हणतात देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी वाढून देहाला अति बळकट जन्म मरणाचे भय निर्माण करतो. देहालाच मी समजतो, देहाला मी समजतो म्हणल्यावर देहाचं मीच खूपच विरुद्ध आरती दक्षिण म्हणजे दोघाच. मी देहाला मी म्हणलं की देहाला मी म्हणल्यावर आता एखाद्याने समजा चोरी केली, एखाद्याने चोरी केली पोलीस तपासायला आले आणि तिथं आपण जर गेलो आणि तिथं आपण धडधड जाऊन म्हणलो आपण केली चोरी, पट्ट्याने केली चोरी असं म्हणल्यावर तिथे काय तुमचा सत्कार करतील, पूजा करतील नाही. अहो चोरी केली म्हणलं मग तिथं चोरच सापडायला लागले, मग ते पूजा करतील का नाही. मग ते पकडून देणार का नाही, फटके देणार, कशी केली, कोण कोण सोबती होत, काय काय. म्हणजे आपण तसं देहाला मी म्हणणं म्हणजे आपण होऊनच आपला घात कर नाही ना. देहाला मी म्हणणं म्हणजे अरे देह हा पंचभूताचा आहे, देह हा हाडामासाचा आहे. देहाकडे पंचभूताचा गोंधळ केला एकी ठाई मेळ, लाविला सगळ कार द्या.
हे देवी ते माझे काय कोण वागवी हे वजे. म्हणजे पंचभूताच पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या 5 पदार्थापासून झालेलं शरीर, हाड मांस रूप शरीर. ज्याला कळत नाही ते पंचमहाभूताला कळत नाही. पृथ्वीला कळतं का? नाही. पाण्याला कळतं का? अग्नीला कळतं, वाऱ्याला कळतं, आकाशाला कळतं? त्याला कळत नाही. त्याच हे कार्य आहे. त्याच काय कार्य. आता कारणातच कळणं नाही तर कारणातच कळणं नाही तर कार्याचं कोणी कारणच जड आहे. तर मग कार्य सुद्धा कसं आहे? जडच आहे. देह जड आहे, त्याला कळत. आणि ज्याला कळत तो देह नाही. ते पंचभूताचा. कळणारा, जाणणारा तो कसा आहे? वेगळा आहे. देहाहून वेगळा आहे. देह, स्थूल देह इंद्रियानं त्याचं दर्शन, इंद्रिय दृष्टीनं तो जाणला, इंद्रियाने जाणलेला. सूक्ष्म देह इंद्रियावर, मनाला तुम्ही जाणता का? पण इंद्रियाने जाणता का? नाही. इंद्रिया वाचून जा. पण मनालाही कळत नाही. मन जडच. आणि ज्या मनात कळत ते तुम्हाला मनात कळत आपल्याला, ते ज्याला कळत तो मनासारखा नाही, तो इंद्रियासारखा नाही, तो या स्थूल देहासारखा नाही. ज्याला कळत तो आणि तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे. आणि ते स्वरूप आपलं आहे. ते स्वरूप आपल्याला आपण न ओळखल्यामुळं त्या शरीरालाच मी म्हणून शरीराचा आणि आत्म्याचा तादात्म्य समोर चित जडाची गाठ आहे. जसा आरशाचा आणि प्रतिबिंबाचा संबंध कसा आहे? आरशात पडलेलं प्रतिबिंब, आरशात पडलेलं प्रतिबिंब आरशाचं आहे का? नाही. बिंबाच आहे. ते कशाच आहे? बिंबाच आहे. बिंबाच आहे. पण आरशात पडलं म्हणजे आरशात ते त्याचा एक गाठ झाली. पण ते एक झालं तरी पण ते आरशाहून वेगळं आहे. प्रतिबिंब दिसायला आरशात दिसते, पण आरशात दिसते म्हणजे आरशाच आहे का? नाही. आरशाच नाही, ते बिंबाच आहे. बिंबाशिवाय नाही. हे बिंबाच बिंबरूपच आरशाशिवाय नाही. आरशाशिवाय नाही, पण आरशाच नाही. आरशाशिवाय नाही, पण आरशाच नाही. प्रतिबिंब आरशाच नाही. आरशाशिवाय होत नाही. हे तसं कळणं मनाशिवाय नाही, पण मनाच आहे का? मनाच नाही. कळणं ज्याच आहे तो मनाहून वेगळा, तो इंद्रियाहून वेगळा आहे, तो प्राणाहून वेगळा आहे, तो या शरीराहून वेगळा आहे. म्हणून ते स्वरूप तुम्हाला माहित नाही. तुम्हाला कळतं ते तुम्ही कशी देहाला मी म्हणावा तो देह खरा नाही. आता हा तुमचा बालपणा होता, तो आता राहिला नाही. बालपणात तुम्ही नव्हते का? होतो. बालपणात होते, तरुणपणात होते, आता म्हातारपणात सुद्धा आहे. शरीराची अवस्था बदलली, पण तुम्ही जसे तसे तुम्ही बालपणातले तेच आहेत. तुम्ही वेगळे, शरीर वेगळं, शरीर बदल. शरीर या अवस्थेत जागृतीत, स्वप्नात कुठे हे नाही. सुसुप्तीत हे बी नाही, स्वप्नातलं बी नाही. पण तुम्ही नाहीत का? सुसुप्तीला जाणणारे तुम्ही,
स्वप्न पाहणारे, जागृतीत आता व्यवहार या शरीराच्या संबंधाने करायचे ते तुम्ही, अवस्था वेगळ्या ह्या तिन्ही अवस्थाला जाणणारे तुम्ही बी. हे आपलं स्वरूप, शरीर हे आपलं स्वरूप आहे नाही. पण अज्ञानानं भ्रम झाला आणि भ्रम झाला आणि त्या भ्रमानं शरीराला मी म्हणायचं, शरीराला काय म्हणा मी समजे मी म्हणालो शरीरात आता इथं मनात कळणं माझं आहे आणि मी कसा आहे व्यापक. परमात्मा व्यापक व्यापक पण जिथं जिथं अंतःकरण आहे तिथं 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 आवास निर्माण. शरीर आलं की शरीरात अंतःकरण, सूक्ष्म शरीरात अंतःकरण आणि त्या अंतःकरणात आत्म्याचा आभास निर्माण. जिथं आभास निर्माण जसं एखाद्या पाण्याचा डॉग काढत सूर्याचं प्रतिबिंब होतं का नाही होत. पाऊस पडला आणि सगळे खड्डे पाण्याने पाणी साचलं सगळ्या खड्ड्याने पाणी भरले आणि मग प्रत्येक खड्ड्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतं का नाही पडत. प्रतिबिंब म्हणजे सूर्य कुठे आणि प्रतिबिंब आपल्याला पाण्यात डॉग काढत आलेलं दिसतं का नाही आलेलं दिसतंय. नुसतं आलेलं दिसतंय का ते वाऱ्याने जर पाणी हल्लं तर ते प्रतिबिंब हलतं तिथं. सूर्य हलतो का नाही मग पाण्यातला हलतो. सूर्य नाही हलत. सूर्य हलत पाण्यातलं प्रतिबिंब हलतं म्हणजे पाण्यात ते प्रतिबिंब पाण्याच्या संबंधानं व्यवहारी होत. पाण्याच्या संबंधानं व्यवहारी होत आहे का नाही. त्याची हलण्याची क्रिया होती, त्याची चमकण्याची क्रिया होती. पाण्याच्या ते क्रियामान झालं. वास्तविक सूर्य हलतो का हलित आहे कोणाला पाण्यात इथं हल्ल्याला दिसतो का तसा चैतन्य व्यापक पण ते अंतःकरणात इथं प्रतिबिंबित झालं. अंतःकरणाच्या संबंधानं ते व्यवहारी झालं. तिथं कळणं आलं. जिथं अंतःकरण तिथं कळणं आणि मग अंतःकरणामुळे इथं कळणं आलं. कळणं आता इथं नेहमीच स्फुरण आहे का. जे बुद्धीच पुढे आहार निश्चित वस्तू किती मीच जिथं स्फुरण होतं आणि ते कळणार ज्याला कळतं ते चैतन्य. कळणं कोणाच्या अंतःकरणाच्या संबंधात. वास्तविक पाहता निर्गुण स्वरूपात म्हणलं तर नाही. तिथं काय जाणणं घेणं आहे का नाही. जाणीव नेणीवर भगवंती नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी जाणणं नाही. पण अंतःकरणाचा जिथं जिथं संबंध येतो तिथं तिथं जाणतंय. ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्माशिवाय नाहीच काही. व्यापक आहे म्हणजे या चैतन्य व्यापक आहे. या भिंतीत चैतन्य नाही आहे पण मग चैतन्य आहे तर मग भिंत बोलती का नाही. कारण तिथं अंतःकरण नाही. जड अंतःकरण नाही म्हणजे अंतःकरण आलं की तिथं कळण्याचा व्यवहार सुरू होतो. आता भिंतीत अंतःकरण नाही मग तिथं काय चैतन्य नाही का अंतःकरण इथं चैतन्य अंतःकरणाच्या संबंधाने कळणं आलं. आणि कळणं आलं म्हणजे कळणं कोणाचं आहे मग चैतन्याच. कोणाचं चैतन्याच आत्म्याच. पण तो ज्याच्या संबंधाने कळणं आलं ते अंतःकरण स्थित राहण्यासाठी प्राण लागते. प्राणासाठी शरीर लागतं. तो शरीर असल्या सगळ्याचा मेळ झाला त्याच्यात अंतःकरण आणि त्या अंतःकरणात चैतन्याचा आवाज
तिथे कळणार. पण ते ह्या सगळ्या शरीराच्या मेळामुळे ह्या सगळ्यामुळं आहे का नाही, प्राणामुळं शरीरामुळं. आणि म्हणून त्याला ते कळणं जे मीच पूर्ण झालं त्या मीला वाटायला की हे शरीरच काय, हे शरीर मी. असं हे शरीर मी हे अज्ञान म्हणाय की शरीरावर म्हणजे की जसं जसं आहे तसं न कळाल्यामुळं याला म्हणायचं भ्रम, याला म्हणायचं अज्ञान. आणि हा हे अज्ञान जीवाच्या ठिकाणी. म्हणून जीव अधोगतीला जाऊन 84 कक्षेमध्ये फिरत राहतो, दुःख भोगतो. मनुष्य देहात आलं की हेच फिरून इथं त्याला जसं आहे तसं कळण्याची बुद्धी. इतर देहात ती बुद्धी नाही. जसं आहे तसं ओळखण्याची बुद्धी या नरदेहात असल्यामुळं आता इथं देवाची भक्ती करावं, देवाचं नामस्मरण करावं आणि देवाला विचारावं. आपलं सुख दुःख देव आपलं सुख दुःख ऐकून घेतो आणि आपल्याला संतांची महात्म्याची भेट करून देतो. जसं आहे तसं महात्म्य आपल्याला स्पष्ट सांगतात की तू जाणणारा शरीरावर वेगळा आहे, शरीर नाही. असं जे आपलं स्वरूप आहे हे स्वरूप तू ओळख आणि ओळखलं की काम झालं, ओळखलं की काम झालं. ओळखायला किती वेळ लागतो? संतांच्या संगतीत असल्यावर ओळखल्यावर काय मजा येते. ओळखलं की ओळखीला हरी मोक्ष त्याची हरी सिद्धी सहित. हरीला ओळखणं म्हणजे मोक्ष, ओळखलं की मोक्ष. आपण हरीला ओळखत नाही. हरी आपण देवाला ओळखतो कुठं नाही. देव देव करतो. हो, देव करण्याची गोष्ट आहे का देव ओळखण्याची गोष्ट? ओळखण्याची. देव ओळखल्यावर करणं होईल का देव देव केल्यावर कल्याण होईल? ओळखल्यावर कल्याण. हा, देव ओळखला पाहिजे. परमात्मा ओळखला पाहिजे. आपल्याला परमात्म्याची ओळख झाली. देव पाहावया गेलो तेथे देवची हो. देव बघायला गेलो. बघणं म्हणजे ओळखणं आहे काय? निरखित गेली तो तन्मय झाली. पाहत पाहत गेलो, देव पाहायला गेलो. देव पाहत पाहत पाहता पाहता देवच काय झालो? देवच झालो. देवाहून वेगळाच राहिलो नाही. आता कोणाला पाहायचो? आता देवच झाला म्हणलं. पाहायला कोणाला निघला? देवाला. कोण झाला? देवच. आता कोणाला पाहायचं? आता देवच. माहीत कोणाचा चालू नाही पण अशा प्रकारचं हे संत आपल्याला शिकवतात. आणि संत शिकवतात म्हणल्यावर संतांनी आपल्याला जे शिकवलं ते आपण शिकलो की जो आनंद मिळतो तो आपला आत्मानंद आहे. तो आनंद कधीही न मागणारा असा आनंद आहे. त्याच्याबद्दल महाराज सांगतात की ज्याच्याजवळ देहबुद्धी असते त्याला कधीच सुख प्राप्त होत नाही. ज्याच्याकडे देहबुद्धी, अशी देहबुद्धी ज्याच्याकडे, जो देहाला मी म्हणतो, जो देहाला मी म्हणून वागतो, जो देहाला मी म्हणून आपलं जीवन कंठीत असतो, व्यवहार करतो देहाला, त्याच्या ठिकाणी दुःख असतं. देहबुद्धी असते त्याला कधीच सुख प्राप्त होत नाही. हे त्रिलोक्यात सत्य आहे. ते सुख दुःखादी द्वंद्वाच्या कात्रीत सापडून शारीरिक आणि मानसिक दुःखाच्या सागरात. म्हणून शरीराला मी म्हणलं कारण शरीर दुःखमुळे, शरीर पंचभूताचे, शरीर हाडामासाची मोळी, त्याशी मी म्हणून त्याला मी म्हणायला मानल्यावर आता त्याच्या ठिकाणी जन्म आहे, त्याच्या ठिकाणी मरण आहे. आणि मग त्याच जन्म मरण येणे आपल्या अंगावर. मी जन्मणारा मी मरणारा असं त्याला वाटाय. आणि मग जन्मणारा मरणारा
ते हाडामासाचा असल्यामुळं त्याच्या ठिकाणी येणं जाणं नाश आहे, दुःख आहे. 3 प्रकारचं दुःख आहे, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक असे दुःख त्या शरीराच्या ठिकाणी आहेत. कारण देहात्मबुद्धीजवळ दुःखाच्या राशी आहेत. चहूकडून जन्म, मरण, नरक, पशु पक्षादी योनीची प्राप्ती, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक इत्यादी महाभयरूपी भूते चहूकडून रात्रंदिवस सोडतात. अशा प्रकारचं देहाला मी म्हणलं की देहाच्या ठिकाणी, देहाला मी म्हणलं की देह उत्पन्न होणार आहे, देह नष्ट होणार आणि चैतन्य उत्पन्न होणार नाही, नष्ट होणार. पण तो देहाला मी म्हणतो म्हणून ते देहाचं मी, देहाचं जे ओझ आहे ते मीपणा अंगावर देहालाच मी पुढीलाची उजवी आपल्याला घ्यायची कळानं जे नाही तेच आपल्या अंगावर दुःख. मग आता दुःख होणार नाही, होणार. आता शरीर आहोत आपण, शरीर आहोत हा शरीर नाही करा, शरीराला मी देहबुद्धीवर राहत, शरीराला मी म्हणायचं म्हणल्यावर शरीर आकारवान आहे का, नामरूप हे जे मायेच आहे आणि आस्ती भाती क्रिया हे परमात्म्याच, हे गुण परमात्म्याचे, नामरूप हे गुण मायेचे. म्हणून शरीराला नाव ठेवलं आणि रूप आहे, त्याला आकार आहे. आकार आहे म्हणून काय रूप आहे, आणि रूप आणि नाम हे मायेच आहे, म्हणजे जड मायाकार आहे. आणि आस्ती भाती क्रिया आसनं नित्य असणं, ज्याचा असणं बघा आता आपलं असणं कधी नाही, सदा आहे. सर्व कालात, सर्व देशात, सर्व वस्तू आहे. तिन्ही अवस्थेत तुम्ही आहेत का नाही? आहेत. तुम्ही जागृतीत आहोत, स्वप्नात आहोत, तुम्ही स्वप्न पाहणारे आहोत, सुसुप्तीत तुम्ही तुम्हाला माहिती नसू, तुम्ही सुसुप्तीत तुम्हाला जाता, स्वप्नात तुम्ही स्वप्न पाहता, तुम्हाला जागृत आल्यावर मी स्वप्न पाहिलं असं सांगा. स्वप्नात तुम्ही जागृतीत सुसुप्त, पण स्वप्नात हे शरीर आहे का? नाही. सुसुप्तीत आहे का? नाही. पण हे तुमचं जे असणं हे सदा आहे, आणि तुमचं जाणणं कळणं हे कधी असती भाती. भा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश, तुमचा जाणणेपणा, हा जाणणं म्हणजे ज्ञान, आणि हा ज्ञान प्रकाश तुमचा सदा आहे. कधी मध्ये सदा आहे. कळणं तुमचं सदा आहे, असणं तुमचं सदा आहे. आणि प्रिय म्हणजे आनंद रूप, तुम्हाला कधी आवडत नाही, सर्व काळ आवडता पाहिजे. तुम्ही आनंद, तुमच्याशिवाय तुम्हाला काही दुसरं आवडत नाही. आनंद आहे आपलं स्वरूप, म्हणजे आस्ती भाती प्रिय, जो असतो सदा असतो, तो आनंदरूप असतो. जो सदा असतो, आनंदरूप असतो, तो जाणणारा असतो, प्रकाशवान असतो, ज्ञान स्वरूप असतो. हे आस्ती भाती हे स्वरूप आपलं. आणि नाम रूपात्मक जे आकारवान आहे हे मायेच आहे, मायेचं जड आहे. तसं हे शरीर मायेच आहे, आणि तुम्ही मायेचे नाही. तुम्ही अस्ति भाती प्रिय म्हणजे सत शीत आनंद असं चैतन्याचं स्वरूप आहे, असं आत्मस्वरूप आहे, असं एक हे असं आपल्याला जशाल तसं कळालं. आणि आपल्याला जर हे न कळालं तर मग त्या माया रूप असणार शरीर, नाम रूपातील शरीर, हाडामासाचं पंचमहाभूताचं त्याला अष्टधा महाभूत 3 गुणाचं येते, पंचभूताचं येते, आणि त्याला आपण मी
आणि मग त्याच्या ठिकाणी जन्म आहे, त्याच्या ठिकाणी मृत्यू आहे. म्हणायचाच झाला तर त्याच्या ठिकाणी मग तो असणारा जन्म मरण ते दुःख त्याच्या ठिकाणी सतत बदल नाही. काय सतत ज्याचा बदल होतो आणि ते बदलत आहे. तुमचा बदल कधी बदलतो त्याच्यात विकार निर्माण होतो. विकार अनेक प्रकारचे विकार आहे आणि त्या विकारामुळे त्याच्या ठिकाणी दुःख आहे. अशा प्रकारे चौकड त्याला जन्म मरण नरक आदिदैविक आदी भौतिक आध्यात्मिक अशा प्रकारचे दुःख त्या शरीराच्या मागे त्या शरीराला मी म्हणतो म्हणून दुःख. हे आत्मबुद्धी असलेल्या मनुष्याला भावी काळात आपत्ती अशा फार मोठ्या चिंतेचे ते आत्मबुद्धी ज्याला ते आला मी म्हणतो त्याला पुढची चिंता लागते. आपल्या मुलाबाळाचे कसं नाही आताच कमवून खाव, कोणाच्या स्वाऱ्या का करून कोणाला लाड्या लाबाड्या करून करायला नाही. पुढच्याची चिंता निस्थितीचीच करतो का बाकीच्याची करतो? बाकीच्याची करतो, सगळ्याची चिंता करतो. म्हणून चौकडून रात्रंदिवस त्याची अशी तळमळ असते. आपत्ती म्हणून अशा फार मोठ्या चिंतेचं भय असतो, चिंता असते. कसं होईल कायला मूलबाळच होत नाही, मुले मोठी चिंता झालं तर ते मरू बिरू नाही, मरण का नाही, काय होईल काय आता, काही त्याला रोग झाला काय झालं ती चिंता असते. या सगळ्या अनेक चिंता कशाला देहाला मी म्हटलं, देहाला मी म्हटले की देहा संबंध आहे आलंच आलंच आणि मग ती आसक्ती आहे. देहाची आसक्ती अगोदर पहिली आली की देहा संबंधाने बाकी सगळी आसक्ती आधी ध्येय काय खरा, देह संबंधी पसारा अरे पंत सांगते की देहच खरा नाही तर देहा संबंधी असणारा पसारा आहे तो काय ते करत नाही. देहच खरा नाही. देह जर खरा असता तुमचा असता तर तुम्ही कशाला पांढरे केस होऊ दिले असते, दात करू दिले असते का? डोळ्याचा चष्मा कशाला लागू द्याला असता? हाऊस म्हणून लावला नाही. हाऊस चष्मेन चांगलं दिसतं हिरो सारखं असे दिसन म्हणून लावला चष्मा, हरपाला की त्याला काही चांगली कधी काऊन गेले डोळे तुमचे येत म्हणल्यावर काऊन जाऊन गेले? माझे माझे म्हणतो बरं, माझं आहे तर तुम्ही तुमचं सांभाळावं ना. कसं काय केलं? अरे माझं म्हणतो तुझ्या हातात नाही, तुझ्या हातात काहीच नाही, डोळे तुझ्या हातात लागले लाळ अनुष्य मुळ स्वानापरी गती झाली अवघी करती आढाळ. काऊन असं वाटलं तुम्हाला? म्हातारपणे वाटलं नाही, मग खाऊन आलं तुमचं हे म्हणून लागले नाही आला काय होत. हे देहाला मी म्हणते देह बुद्धीची येणारा मोजून मारावा पाहिजे. देहबुद्धीवर राहणं म्हणजे अरे देहबुद्धीवर म्हटलं की त्याला फटके द्यायला कशाची संताकडून शब्दाची किंवा त्याला संसारातले प्रपंचातले दुःख झाले, दुःखाची गोष्टी वाटल्यावर त्याला दुःखाचे चटके वाटल्याशिवाय त्याला संताकडे यावं वाटणार नाही, देवाची आठवण होणार नाही. म्हणून महाराज सांगतात की देहबुद्धी असलेल्या मनुष्याला भावी काळात आपत्ती अशा फार मोठे चिंतेचे भय असते. ती देहबुद्धी त्याच्यावर हे करावे ते भोगावे हे व्हावे अशी किंवा तशी नसावे अशा संकल्प विकल्पाचा अपरिहारी मारा ममतेद्वारा जगत असतो. त्याच्या ठिकाणी ममत्व झालेलं असतं सगळ्याविषयी आणि मग असं करावं तसं करावं असं तसं अशा अनेक इच्छा करतो, अनेक कल्पना करतो आणि त्या कल्पनेतच मी कोण आहे, मी काय आहे, मी कसा आहे त्याला अजिबात भान राहत नाही. म्हणलं ना मग त्याला प्रवचन महाराज आम्हाला आता हे लेकरा बाळाचं आम्हाला पाहावं लागतं हे झाल्यावर
लेकर मोठाला झाल्यावर आहे का त्याला त्याची जाणीव, त्याला त्याची आठवण आहे का? लेकर बाळ माझी म्हणतो, धन संपत्ती माझी म्हणतो, पण हे काहीच नाही. अरे शरीर तुझं नाही, शरीराच्या संबंधाला असणारं बाकीचं तुझं नाही. हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे लक्षात जर नाही आलं तर पुन्हा जन्म मरण चुकणारच नाही ना. लक्षात जर नाही आलं, है का? हे लक्षात आलं पाहिजे. हे लक्षात आलं ते ओळखलं पाहिजे. म्हणून हे लक्षात आलं तर आपलं कल्याण कशात आहे, आपलं कल्याण काय, तोच प्रश्न राजा विचार. आत्यंतिक क्षण म्हणजे माझं कल्याण कशाने होईल ते सांगायला लागले. तर देहबुद्धीजवळ परमाणू एवढी म्हणजे परमाणू एवढी सुद्धा सुख नाही, थोडं सुद्धा सुख नाही. देहबुद्धी म्हणलं की दुःखच केवळ. हे लक्षात घे, जे देहाला आत्मा समजून विषयात सुख मानतात ते महामूर्ख आहे. देहालाच आत्मा समजत. आत्मा जन्म मरण वाण, शरीर जन्म मरण, आत्मा जन्म मरण रहित. जन्मा आत्म्याचा आणि शरीराचा काडी मात्र संबंध आहे. शरीर म्हणलं की जन्म मरण, आत्मा जन्म मरण रहित. नैनन संबंधी शास्त्र आणि नैनंतर तू काय अग्नी जाळू शकतो त्याला, का वारा उडू शकतो, का पाण्याने भिजू शकतो? नाही. असं हे आत्मस्वरूप आहे. आणि शरीराच्या ठिकाणी जन्म मरण, ते जन्म मरण आपण आपलं समजतो, माझं समजतो. आणि म्हणून अशी ही देहबुद्धी अज्ञानजन्य असल्यामुळे नित्य आहे आणि दुःखजनक असल्यामुळे ती वाईट आहे. तरी देहबुद्धी ही अज्ञानजनक असल्यामुळे करीत नाही. पण आता खरी मानली ना, देहाला खरं मानलं, नसल्याला खरं नसलं ते मानलं. तू देह नाहीस, देहावर वेगळा आहेस, पण त्याचं अस्तित्व असणार ते अस्तित्व विसरून गेला. त्याचं अस्तित्व देहाला देह मी असं, त्याचं कळणं, त्याचं भातित्व देहाला देहाला कळतंय. हे काय मला कळत, मला कळत नाही का, एवढा मोठा दिसणं नको मला. त्याचं भातित्व, त्याचा आनंद याला द्या, कशाला देहाला द्या, देहाला. मग देहाला आनंद झाला, विषयाच्या सुखात आनंद झाला, एखाद्या विषयात आनंद झाला. आता आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे का, त्या आत्म्याच. आणि दुःख हे देहाचं स्वरूप. तरी देहाला मी म्हणतो, आणि म्हणून देहाचं दुःख स्वरूप आपल्या अंगावर दुःख हे प्रपंचात सुख दुःख हे बंद आब्राची सावली जाईन जाईल. देहबुद्धीजवळ एवढे संताप आणि महापाप आहे हे जाणून विवेकी व योगी ही देहबुद्धी नको असे म्हणतात. विवेकी पुरुष, जो विवेक करणारा, विचार कर, तो म्हणतो हे देहबुद्धी तुम्हाला काढणे आणि देहबुद्धी नको, देहबुद्धी बाजूला नेण्याचं प्रयत्न करते. की या देहबुद्धी अशा विचाराला पश्चाताप मनात बाळगतो. तो या विषयात थोडा देखील गुंतत नाही. मनात विषयासक्ती ठेवल्यास कोट्यवधी जन्म म्हणून भोगावे लागतात. या भयाने विषयाचा त्याग होतो. या संगतीत, या देहाच्या संगतीत खूप प्रकारचे दुःख आहेत, ते भोगावं लागते. हे ज्याला विचारानं कळालं त्याला ही देहबुद्धी नको, त्याच्यातून बाहेर निघावं असं वाटतं. म्हणून मग तो योग या करतो, योग करतो, विषयाचा त्याग करतो. योग करतो म्हणजे विषयाचा त्याग करतो, म्हणजे विषयाचा भोग भोगावा त्याला वाटत नाही. त्याला यम नियमातील अष्टांग योगाच्या अतिरेकी साधनाने इंद्रियाला हृदयात पोहोचतो. तो इंद्रियाला बाहेर जाऊ देत नाही.
नाही विषयाकडे जाऊ देत नाही. अनेक प्रकारचे अष्टांग योग साधना करून आणि इंद्रिया योगी प्रपंचाला भेले म्हणून योगी झाले. पण इंद्रिय कितीही कोणले तरी ती कोणली जात नाही. विषय टाकले तरी टाकले जात नाहीत. एवढे बलवत्तर हे इंद्रिय, बलवत्तर विषय. याच एकमेकाशी असा संबंध आहे की हे एकमेकावर दुतर्फी प्रेम आहे. हे त्याच्याशिवाय राहत नाही, ते याच्याशिवाय आपल्याला पुढे ऐकायला भेटणार नाही. इंद्रिय विषयाला सोडून राह आणि विषय इंद्रियाला सोडून राह. ऐक नाही पुढच्या अध्यायात ऐकलं नाही. म्हणून हे टाकले जात नाहीत कारण देहबुद्धी पुन्हा पुन्हा बाधा करते. याकरिता वेदाने हरिभक्तीचे प्रकाशन केले आहे. वेद आपल्याला हरिभक्ती सांगतात की परमात्म्याची भक्ती का. हरिभक्तीत इंद्रिय कोंडावी लागत नाही. अर्ध्या इंद्रियाला कोंडायचं, त्याला कोंडायचं कसं, त्यालाच हरीच्या भक्तीच्या पाय आणि मंदिराकडे जात, हाताने टाळी वाजवायची, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. एकदा कीर्तनात रंगलो किती इंद्रियाचं भान राहत नाही, विषय राहत नाही. विषय तो त्यांचा झाला नाही. परमात्मा आणि तो किती भजन करतो, एकाग्र होऊन जातो. कशाचीच आठवण राहत. मनातील विषयासक्ती सहज शांत राहते, नष्ट होते. हे राजा, एवढे सामर्थ्य हरिभक्तीत निश्चित आहे हे लक्षात घे. योगी हट्टाने इंद्रिय बोलतात, पण तीच इंद्रिय भक्त या गोडीने हरिभक्तीकडे लावतो. योगी ज्या विषयाचा त्याग करतात ते भक्त भगवंताला अर्पण करतात. योगी योग करणं कठीण आहे आणि भक्त होणं किती सोपं आहे. म्हणून महाराज सांगायचे अरे भक्ती करा, परमात्म्याची भक्ती करा, त्याचं भजन करा. इंद्रिय त्या भक्तीकडे लावायची. डोळ्यानं ते परमात्म्याचं सुंदर सावळं घवघवीत रूप पहा, कानानं त्याचं गुण वर्णन ऐका, मुखानं त्याचं नामस्मरण करा, भजन करा. किती आनंद होईल. सगळं विसरून आणि त्या परमात्म्याच्या नादात, त्या परमात्म्याच्या आवडीत, त्याच्या छंदात, त्याच्या गुणात, त्याच्या कीर्तनात आपण त्याच्या एकरूप होऊन जातो. त्याच्याशी एकरूप होऊन जातो. त्याच्याहून वेगळेच राहत आणि तोही आपल्याला वेगळं राहू देत नाही. त्याचं भजन केलं, त्याचं नाव घेतलं, तो सर्वतोपरी आपली काळजी करतो. मागे पुढे उभा आहे, सांभाळतो तो आपला. म्हणून काही विषयासक्त लोक असे म्हणतील की भगवंताला देहादी अर्पण करावे असे कुठे सांगितले नाही, त्यामुळे हे व्याख्यान बरोबर नाही. देह पुढे भगवंताला अर्पण, देह अर्पण करायला काय अर्पण काय करायचं. तुमचं मन परमात्म्याकडे लागलं की, मन लागलं की इंद्रिय सुद्धा देह समर्पिते देवा. इंद्रिय मना वाचून आहेत का? मन इंद्रियाचा मन इंद्रियाचा पण मन लागलं की इंद्रिय आपोआप या मनाची एकमेकी देखली ठाया सोपी अनुभव म्हणून अनुभव कौतुक सावित जायचे. या मनाला एकदा छंद लागला ना, कोणत्याही विषयाचा छंद लागला की ते मन ते छंद सोडित नाही. तसा परमात्म्याचा छंद लावला मनाला, परमात्मा एकदा माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला लागो छंद, नित्य गोविंद हो दिन रजनी हाची धंदा गोविंदाची. एकदा नाद लागला परमात्म्याचा की, नाद लागला की तो छंद मनाला सुटतो. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही तया. अशा प्रकारचा भेद एक रूप आपण परमात्म्याशी होतो.
मन तिकडं लागलं पाहिजे. मन तिकडं लागलं इंद्रिय आपोआपच तिकडं लागलं. मन इकडं आणि इंद्रिय इकडं असं कधी होत नाही. मन जिकडं असेल तिकडे इंद्रिय असतात. म्हणून भक्तीमध्ये इंद्रिय ताब्यात ठेवायचं, मनोनिग्रह किंवा इंद्रिय निग्रह शमदम करायची काही गरज आहे का? नाही. भक्तीत एवढा आनंद आहे. भक्तीत हे शम दम तितिक्षा उपरती हे सगळे आपोआपच होत राहत. विवेक वैराग्य हे सगळं भक्तीत होत जात, वाढत जात. मागे ज्ञान वैराग्य आणि ज्ञान वैराग्य धर्म हे सगळं त्याच्यामुळे भक्ती. म्हणून भक्ती अखंड परमात्म्याची भक्ती करा. भक्ती करण्यात आपलं कल्याण. अशा प्रकारचं महाराज आपल्याला एकनाथी भागवतात नाथ महाराजांचं हे चिंतन नाथ महाराज आपल्याला सांगतात, संत आपल्याला सांगतात. ही कथा श्रीमद भागवतात आणि हे चिंतन नाथ महाराजांनी याचं विवेचन करून आपल्याला प्रत्येक श्लोकावर चिंतन करून आपल्याला योग्य पद्धतीनं समजेल अशा पद्धतीनं सांगितलं. म्हणजे भागवतात महान असं हे भागवत आहे की अत्यंतिक कल्याण कशाने होईल ते संत आपल्याला अत्यंत कल्याण करू शकतात असं नाथ महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतात. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करू. आपण पुढच्या भागात आता पुढची सेवा करू. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे भावितने तो शावे तो सोने मद्यावे बसाई नाही. जे कळांची व्यंकटी सांडो दया सत्सर्मिरले वाढो होता परस्परे पडलो मैत्र दिवास. दुरिताचे निरगावो विश्वधर्म सूर्य पाहो जो तुझे वांछिल तो ते लावो प्राणी वर्ष सकळ मंगळी ईश्वर निशाळेची मांदियावी अनावर्त हो मंडळी भेटतो दया पुढा. चला कल्पतरुचे आदव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे आरणव शांती चंद्रमेघे आलांच मार्गंडे तावरीला हे सदाई सज्जन सुरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली की लोकी पदितो आधी भूमी आणि ग्रंथो जगे विशेष लोक ये द्रष्टा द्रष्ट विजय होवावे एक मने श्री विषय राहो हा होईल पसाव येणे वरे ज्ञान देहो सुखियाला येणे वरे ज्ञान देहो सुखियाला येणे वरे ज्ञान देहो सुखिया. मंडलिक वरदा विठ्ठल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.